जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे। आमचे महाराष्ट्राचे मंत्री, देशाचे सर्व मंत्री त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी 12:30 वाजता जनतेला संबोधित करतील, स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील। स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण बघितलं की आपणही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत। जमिनीमध्ये वादविवाद, मालकी हक्कावर वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं, त्याचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतात, लुबाडणूक करतात, फसवणूक करतात। आणि म्हणून वडिलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी, घर डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे, याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला। आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे, याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचं सर्वेक्षण केलं। त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। 30,515 गावं, ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। खरं तर गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे, जी जागाबद्दल गावठाणाच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे, गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहे, बांधकाम परवानगी असते ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या कागदपत्राची गरज नसते। आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या तुमच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा, म्हणजे वडिलांकडे डॉक्युमेंट नाही तर तुमचं डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल, आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल। त्यामुळे एक मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात देशामध्ये सुरू होते। आता हे या ठिकाणी खूप त्याचा फायदा होणार आहे। यामध्ये 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत। गावकऱ्यांना मालमत्ता पत्र मिळणारच आहे, गावकऱ्यांची आर्थिक पत सुद्धा वाढणार। आज एखाद्या शेतकऱ्याकडे त्या नावाने माहीत नसतं, पण आज ज्या पद्धतीने डिजिटल कार्ड मिळणार आहे त्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी त्याचा आर्थिक पत सुद्धा शेतकऱ्याची, गावकऱ्यांची होणार आहे। एखाद्या वेळी काही गृह कर्ज घ्यायचं असेल, त्या कर्जासाठी डॉक्युमेंट नाहीये, आता त्याला गृह कर्ज घेण्याकरता डॉक्युमेंट मिळेल। अनेक केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना घेण्याकरता जे अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट असते, प्रॉपर्टी डॉक्युमेंट, किंवा एखादी योजना आली त्या योजना थेट त्याच्या अकाउंट मध्ये एखादा जर शेतीचे पैसे आले असतील, पीक नुकसान भरपाईचे पैसे आले असतील तर आधार कार्ड लिंक आपण करतो। त्यासोबत जर प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता सुद्धा त्या फायदा होणार आहे। खरं तर स्वयंपूर्ण परिवार, स्वयंपूर्ण गावठाणा यातून निर्माण होणार आहे। आणि आदिवासी भागातल्या आणि मागास भागातल्या जनतेला सुद्धा, आता आदिवासी भागात तर 100% घराचे आहेत, 90% घराच्या काढत नाही, घर आहेत लोक। त्यामुळं आदिवासी वाड्या पाड्या, धनगरवाड्या आणि यातून सर्व रेग्युलरायझेशन आता गावठाणात होणार आहे।
मानमंत्री होणार आहे. महाराष्ट्राच्या 3 जिल्ह्यामध्ये आमचे सर्व मंत्री, महायुतीचे सर्व मंत्री चार जिल्हा आहेत. स्वतः नागपूरमध्ये या योजनेचं शुभारंभ करताना मी असणार आहे. देवेंद्रजी एका जिल्ह्यात जाणार आहेत, एकनाथ शिंदेजी जाणार आहेत, अजितदादा असणार आहेत. आम्ही सर्व महाराष्ट्र देशातील सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या योजनेचं उद्घाटन करणार आहोत. या स्वामित्व योजनेतून आज महाराष्ट्राला, ग्रामीण महाराष्ट्राला एक मजबूती देण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. माननीय पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो. एक मोठा इनिशिएटिव्ह, या देशाला डिजिटल करण्याचा एक मोठा इनिशिएटिव्ह आणि जनतेला जनतेच्या प्रॉपर्टीचा हक्क म्हणून देण्याचा इनिशिएटिव्ह माननीय मोदीजींनी घेतलेला आहे. ते असं डॉक्युमेंट असणार आहे. हे डॉक्युमेंट आधुनिक युगामध्ये अत्यंत महत्वाचं, एक आपल्या सर्वांना किंवा आम्हाला एक आपल्या जीवनामध्ये नवा आधार देणारे डॉक्युमेंट असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र जनतेच्या वतीने बाकीच्या मी प्रेसच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे. आपण सर्वांनी ही माहिती महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेतून जाण्याकरता मुंबई पासून, पुण्यापासून नागपूरपर्यंत आमच्या डिजिटल, प्रिंट आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून आपण ग्रामीण महाराष्ट्राला या योजनेमध्ये त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता, जनतेला हक्क मिळवून देण्याकरता आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून या योजनेला प्रचार करण्याकरता सुद्धा आपण मदत करावी आणि ग्रामीण महाराष्ट्राला त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता आपण सरकारला साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो. अंतिम आकडा येईल 30,000 वर गाव आहे. त्या संपूर्ण गावात, त्या गावाच्या प्रत्येक मालमत्ता हक्काला प्रॉपर्टी कार्ड मिळणार. हो, अशा किती तक्रारी आल्या होत्या आमच्यापर्यंत की जे प्रॉपर्टी पासून वंचित आहेत. सर्वांना दिला आहे, सर्वांना. त्याचा ड्रोन सर्वे सुरू झाला आहे. ड्रोन सर्वे झाल्यानंतर शहरी महाराष्ट्राला आता हे ग्रामीण महाराष्ट्राकरता सुरुवात झाली. 30,000 वर गावात आता ड्रोन सर्वे सिटी भागात सुरू आहे आणि ते सिटी भागाचा ड्रोन सर्वे झाल्यानंतर शहरी भागाला सुद्धा येतात. तुमच्या काळात ग्रामीण महाराष्ट्रातल्या गावठाणातल्या सर्व प्रॉपर्टी जिथे जिथे जेवढे घर आहे ते सर्व घर तिथे सांगतो आहे की आता सुरुवात होते, शुभारंभ होतोय. 27 तारखेला 12:30 वाजता स्वामित्व मिळण्याची सुरुवात होते आणि पूर्ण योजना महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार मिळून प्रधानमंत्री मोदींचा फ्लॅगशिप कार्यक्रम शहरी भागात ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे. ते झाल्यावर शहरी भागात आपण असं प्रॉपर्टी कार्ड मिळणार. सर, अशा किती लोकांना ग्रामपंचायती, तलाठी, लोकप्रतिनिधी या माध्यमातून ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स आहेत, तलाठीकडे रेकॉर्ड्स आहेत, हे एकत्रित करून हे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आणि डिजिटल पद्धतीने हे प्रॉपर्टी कार्ड त्या घरमालकाकडे असणार. सर, अशा किती 30,000 गावाच्या वर नाही. आता आपला कार्यक्रम हा जिल्हास्तरीय आहे. जिल्ह्याचा एक कार्यक्रम आहे. 30 जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत आहे. आमचे तिथले जे मंत्री आहेत आणि कलेक्टर आणि आमची पूर्ण त्या ठिकाणची सरकारी यंत्रणा, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, ही सर्व यंत्रणा, ग्रामविकास आणि महसूल ही यंत्रणा मिळून या महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकांना हे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तर अशा किती तक्रारी आपल्यापर्यंत आल्या होत्या आणि ज्यांचे प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रलंबित आहे त्यांचं काय होणार आहे? असं आहे की जे डिस्प्यूट आहे त्याबद्दलचा योग्य जिल्हाधिकारी, सीओ व्यवस्था करेल. पण 99% प्रॉपर्टी अशा ज्या डिस्प्यूट मध्ये नाही आहे
त्यामुळे 99% प्रॉपर्टी किमान त्याचं स्वामित्व त्यांना मिळेल हे महत्वाचं. सर किती जिल्ह्यांमध्ये सुरू करतात? 30 जिल्ह्यामध्ये 30,000च्या वर गाव आहे. 30,000चे बाबूनगर गाव आहे. 30 जिल्ह्यामध्ये 30 जिल्हे 30 जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजना ही 27 तारखेला 12:30 वाजता ऑनलाईन पद्धतीने माननीय पंतप्रधान मोदींनी हे सुरू करणार. नागपुरात तुम्ही स्वतः असणार. देशपांडे सभागृह सुरेश भट सभागृह निर्णय होतोय. विदर्भातले सर्व जिल्हे 11 जिल्हे. मैं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का महाराष्ट्र की जनता की ओर से और महाराष्ट्र सरकार की ओर से आभार व्यक्त करता हूँ. देश में और महाराष्ट्र में स्वामित्व योजना चालू हो रही है. 27 तारीख को 12:30 बजे माननीय पंतप्रधान मोदी जी महाराष्ट्र के 3 जिलों में 30,515 गांवों में ऑनलाइन पद्धति से इस योजना का शुभारंभ करेंगे. हमारे सारे जिले के मंत्री और जिला अधिकारी और हमारे जिला परिषद के सीओ इस योजना को लेकर हर गांव में जनप्रतिनिधि भी इस कार्यक्रम में उपस्थित रहेंगे. स्वामित्व योजना यानी जो हमारे ग्रामीण गांवों के किसान हैं और हमारे गांव में रहने वाले जनता है, उनका प्रॉपर्टी कार्ड मिले. अधिकृत रूप से प्रॉपर्टी कार्ड जनता के पास हो. जिनकी जमीन है, जिनका घर है, उनको प्रॉपर्टी कार्ड मिले. जिस प्रकार से रोजमर्रा के हम देखते हैं कि जमीनों के लिए वाद विवाद होते हैं. अनेक सालों से ये प्रश्न था कि ग्रैंडफादर की जमीन के बेटे के नाम पे नहीं है, बेटे की नाती के नाम पे नहीं है, तो बहुत विवाद होते थे. अब जो पूरा डिजिटलाइजेशन होने की वजह से, रोज सर्वे होने की वजह से सारी प्रॉपर्टी अब जो अभी व्यक्ति उनके घर में लीगल स्वरूप से होगी. इसमें किसी ने कब्जा अनियंत्रित किया होगा जमीन के ऊपर, वो उसका भी निराकरण होगा. आदिवासी भागों में, मागासवर्गीय भागों में तो कोई कार्ड ही नहीं प्रॉपर्टी का. तो आदिवासी समाज को, मागासवर्गीय समाज को धनगरवाड़ी है, छोटी-छोटी वाड़ियां है, छोटे-छोटे बंजारा समाज के छोटे-छोटे गांव है, वहां पर जनता को प्रॉपर्टी कार्ड मिलेगा. और इस प्रॉपर्टी कार्ड के मिलने से जो लोग गरीब लोगों के प्रॉपर्टी पर अपना कब्जा जमा लेते हैं, जिनके पास पैसा होता है वो गरीब को लूटते हैं, कभी-कभी वो तकरारें आती है. अब हर व्यक्ति के पास उनका प्रॉपर्टी कार्ड होगा. जो जिस घर में रहता है उस घर की उसको मालकी मिलेगी. इस योजना से ग्रामीण अंचल में रहने वाला जो हमारा किसान है, उसकी प्रॉपर्टी से वो मजबूत हो जाएगा. जिसके पास कार्ड आ जाएगा, अब तो उसके पास कुछ भी नहीं है, कल वो लोन ले पाएगा, अपना घर बना पाएगा. केंद्र की राज्य कई योजना ऐसी है कि वो प्रॉपर्टी कार्ड नहीं होने की वजह से उसको योजना ही नहीं मिलती है. घर लेना है तो प्रॉपर्टी कार्ड नहीं है, प्रधानमंत्री आवास योजना लेनी तो प्रॉपर्टी कार्ड नहीं है, पीएम किसान के बारे में कई अड़चन आती है. तो ऐसे अनेक योजना है, 45 योजना है देश की, राज्य सरकार और केंद्र सरकार की. इस योजना को लाभ लेने के लिए प्रॉपर्टी कार्ड के लिए अत्यंत महत्वपूर्ण रोल होता है. और प्रधानमंत्री जी ने इस बात को सोचा, प्रधानमंत्री ने इस बात को सोचना, माननीय मोदी जी ने इस बात पर सोचना और करना कि हमारे ग्रामीण अंचलों में जो लोग विदाउट प्रॉपर्टी कार्ड से उसको प्रॉपर्टी कार्ड देना, इसमें ये बहुत बड़ा इस प्रकार का निर्णय है. मैं केंद्र सरकार का आभार व्यक्त करता हूँ. और महाराष्ट्र में हमारी सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, हमारी सरकार, ये सरकार 100% जिनका जो मालकी है उनको उनका प्रॉपर्टी कार्ड मिलने के लिए पूरी तरह से महाराष्ट्र सरकार इस योजना को लेकर जाएगी.
ऐसा कोई भी व्यक्ति महाराष्ट्र में रहेगा, ऐसा कोई भी व्यक्ति और कोई भी घर ऐसा नहीं होगा महाराष्ट्र में जिनके पास प्रॉपर्टी कार्ड नहीं है। महाराष्ट्र सरकार पूरा इनिशिएटिव लेगी, देश की सरकार ने पूरा इनिशिएटिव लिया है, मोदी जी ने इनिशिएटिव लिया है, मोदी जी ने योजना लाई है और इस योजना को पूरी तरह से इंप्लीमेंट करने का काम महाराष्ट्र सरकार का है, वो हम करेंगे। निश्चित रूप से एक बहुत बड़ा निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया है। आपको मेरी विनती है सरकार की ओर से कि आप महाराष्ट्र के इस तबके के गरीब व्यक्ति के लिए, आदिवासी व्यक्तियों के लिए, समाज के आखिरी व्यक्ति के लिए जो एक बहुत बड़ा निर्णय केंद्र सरकार ने किया है, आपके माध्यम से, डिजिटल प्रिंट मीडिया के माध्यम से ये निर्णय हर घर तक पहुंचे और इस व्यक्ति को न्याय देने के लिए आप भी हमारी मदद करिए, यही विनती करने में आपके पास आया आता अजून बैठक घेतली नाही आहे। परवा एक बैठक घेतली मुकेश्वर नरसाळा, त्या ठिकाणी तिथेच आता अधिकारी जातील, कॅम्प लावतील, नरसाळा मुकेश्वर रेग्युलाइज होईल, महानगरपालिकेचा भाग आहे। पण इकडे आता मी लवकरच देशातील नगरपालिका जाणार आहे, त्या ठिकाणी बसून संपूर्ण 100% लोकांना आरोग्य मिळण्याकरता मी स्वतः त्या ठिकाणी बसणार। सर, मनोज जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि त्यांनी म्हटलं की मराठ्यांसोबत मुस्लिमांना सुद्धा आरक्षण मिळवून देणार, कसं देत नाही ते मी बघतो। हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि सामाजिक आंदोलनाला अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला सरकारने नेहमीच न्याय दिला आहे। मराठा समाजाला सुद्धा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाकरता पूर्णपणे काम केलं आहे। त्यामुळे अजून काही प्रश्न शिल्लक असतील तर सरकार त्या ठिकाणी चर्चा करेल आणि चर्चा करून मराठा समाजाच्या प्रमुख लोकांची बसून किंवा त्या ठिकाणी जे काही आंदोलनाचे मुद्दे आहेत त्या ठिकाणी ते मुद्दे कसे सुटतील नियमात आणि संविधानातील चौकटीत बसवून हे मला वाटतं सरकार करेल। तेच सांगतो ते भूमी का दाखवत आहे, ते भटके का दाखवत आहे, कारण त्यांचं घर असूनही त्यांच्याकडे स्वामित्व नाहीये। त्यामुळं त्या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांना प्रॉपर्टी काढणे म्हणून त्यांना भटके आणि मध्ये त्या ठिकाणी गणला गेला। त्यांचं काही ठिकाणी कुणाचं घर आहे, कुठे ना कुठे कुणाचं घर आहे, छोटंसं घर असं आहे, त्याचं स्वामित्व मिळालं म्हणजे त्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यांना सुद्धा या आदिवासी भागात भटके मुक्त बंजारा समाज असेल, अनेक समाज आहे, धनगर समाज आहे, त्यांना सुद्धा या योजनेचा चांगला फायदा एक प्रकरण असं आहे ज्या मालमत्ता पत्रकावर सार्वजनिक मुसलमानांची जागा असा शब्द लिहिलेला आहे, ती जागा कोणाला मिळणार, त्याच्या प्रॉपर्टीवर कोणाला? हे सांगतो, स्वामित्व देताना जिल्हाधिकारी किंवा ज्यांच्या अधिकारात जे स्वामित्व आहे, एखादी प्रॉपर्टी अशी आहे की कोणी डिस्प्यूट केली आहे किंवा मागच्या 8 वर्षापासून तुम्ही नाव टाकले आहे, ते आधुनिकीकरण करणे, जुन्या पद्धतीने एखाद्याने कब्जा केला असेल तो कब्जा कमी होणे, एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देऊन त्याचं स्वामित्व करून देणे ही योजना आहे। म्हणजे एखाद्या वेळी त्या पद्धतीने माझ्या जागेवर दुसऱ्याचं नाव ठेवलं असेल तर आमचे त्याच्यातले डिस्प्यूटही संपवून मग मुलीचं स्वामित्व कुणाचं आहे तेही सुद्धा क्लिअर होणार। पैसे त्यांनी घेतलेले आहेत, स्वामित्व झालेलं आहे, पण त्यांची रजिस्ट्री झालेली झाल्यानंतर अशा लोकांचं काय? आता नगर परिषद झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर जरी लेआउट वाल्यांनी बदमाशी करून विकून टाकलं असेल तरी ज्यांचं घर असेल, ज्यांनी घर बांधून टाकलं वावरावर ते घर रेग्युलाइज करण्याचाही सुद्धा आता गुन्हेवारीमध्ये आपण काम करतो आहे। गुन्हेवारी नागपूरच्या नगर पंचायतला लागू आहे, त्यामुळं आमच्या सर्व ग्रामीण भागातल्या नागरिक क्षेत्रातल्या लोकांना गुन्हेवारी कायद्याअंतर्गत त्यांना अरेस्ट करण्याची योजना चालू झाली।
नाही, हुडकेश्वर नरसाळा हा भाग महानगरपालिकेत आहे. बेसा बेंतरुळी नगरपंचायत आहे, ती नागपूर शहरात येणार नाही. पण बेसा बेंतरुळीला गुंठेवारी कायदा लागू आहे. गुंठेवारीमध्ये बेसा बेंतरुळीचे घर रेग्युलाइज करण्याकरता मी स्वतः या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बेसियाच्या नगरपालिकेत जाऊन सर्व नगरपालिकेच्या ग्रामीण भागातल्या आहेत त्याच्यामध्ये मी या ठिकाणी हे सर्व प्रॉपर्टी ज्यांचे घर ज्या ठिकाणी आहे त्यांना सर्वांना त्यांचं स्वामित्व मिळावं याकरता काम करणार आहे. असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्षांचं नाव कधीपर्यंत घोषित होणार आहे? विदर्भाचं असणार आहे, मराठवाडा तुमच्या मनात काय आहे? नागपुरातला केंद्र जसे जे.पी. नड्डा सर आहेत आणि नाही, मला वाटतं की केंद्रीय आमचे अध्यक्ष आहेत भाजपचे राष्ट्रीय नड्डाजी महाराष्ट्राबद्दल संघटनेच्या निवडणुका आहेत. आता लवकरच आता आम्ही 1.5 कोटी सदस्यता अभियान सुरू केलं आहे. 20 जानेवारीपर्यंत आमचं सदस्यता अभियान पूर्ण होईल. 12 जानेवारीला आमच्या राज्याचं मोठं अधिवेशन शिर्डीला आहे. 15,000 प्रतिनिधी शिर्डीला पोहोचतात आहेत 12 जानेवारीला. त्या अधिवेशनाची उद्घाटन माननीय नड्डाजी करणार आहे. पहिल्या सत्राचा समारोप नितीन गडकरी करणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये माननीय देवेंद्रजी अभिप्राय आहे. त्यामुळं ही प्रक्रिया सुरूच आहे. जानेवारीच्या 8 पर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होईल. स्वामित्व योजना के लिए देवेंद्र जी कहीं कोणते जिले में रहने वाले हैं या कंफर्मेशन आएगा. बाकी सबका कंफर्मेशन आया है, मैं आपको कॉपी शेयर करता हूँ. और दुसरे प्रश्न महसूल खाता आपल्याकडे आहे. सीएम नंतर सगळ्यांना खाता मी सुरू आणि अभिनंदन तुमच्याकडे मला हा खाता मिळालेला आहे. हे कॅपिटल पर्सन आहे. महसूल खात्यामध्ये काय बदल होण्याची गरज आहे सध्या? आता याच्यामध्ये जसे दिवस पुढे जातील तसे बदल आपल्याला दिसतील. पहिला तर बदल आहे की आता हे केंद्राने जे मोदी दिली स्वामित्व देण्याची योजना आणली आहे, या योजनेला कुणी व्यक्ती सुरू नये स्वामित्व देण्यापासून. आता हा पहिला कार्यक्रम सुरू झाला. महसूल खात्याची जबाबदारी आहे आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे. एकही व्यक्ती राज्याचा स्वामित्वापासून दूर राहू नये हे टार्गेट आहे. रामटेक बंगल्याचं स्वामित्व 5 वर्षाकरता कुणाकडे रामटेक बंगल्याबद्दल आपला गैरसमज तयार झाला आहे. माननीय पंकजाताई मुंडे यांनी या बंगल्याला मागितला आहे आणि आम्ही पंकजाताईंची मागणी मान्य केली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना म्हटलं की मला दुसरं घर द्या. आमच्या ताईने मागितलं त्याला दिलं पाहिजे. महानगरपालिकेमध्ये निवडणूक होणार असतात, तुम्ही शिंदे आणि पवारांनी ग्रुप काढणार आहे महानगरपालिकेत जे येणार आहे? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे स्थानिक निर्णय आहेत ते निर्णय काय घेतात यावर आमच्या महायुतीचे निर्णय होईल. आम्ही कुठलाही निर्णय राज्यावर लादणार नाही. राज्यावर कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा होणार नाही. निर्णय हा त्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इकाईला करावा लागेल, आमच्या तिथल्या युनिटला करावा लागेल. पण तर त्यांना जर प्रश्न विचारला तर ते तुमच्यावर टाकतात की वरिष्ठ पातळीवर. आपल्या समोर सांगतोय महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं जिल्ह्याचं टोटल युनिट जो निर्णय करेल तो निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी करेल. मगाशी देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलं की माननीय एकनाथजी आणि माननीय अजितदादा सोबत तुम्ही बसणार आहे आणि देवेंद्रजींनी तुम्हाला सूचना दिली आहे की तुम्ही दोघांशी बसा, समन्वयाने निर्णय करून कळवा. 2 दिवसामध्ये मी सर्वांशी बसणार आहे, एकनाथजी आणि अजितदादाजी, आणि माननीय मुख्यमंत्रीजी बोलता येईल. देवेंद्र की मंशा ज्यादा ही है गडचिरोली की, तो वो इच्छा उनकी पूरी हो. हाँ, माननीय देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहाँ की जरूरत है. देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहाँ की जरूरत है कि वहाँ पर माननीय मुख्यमंत्री
जिला अपने पास रखते हैं, जिले का पालकत्व लेते हैं, वो जिले को एक बड़ा न्याय मिलता है। मुख्यमंत्री को वहां पूरी सरकार काम में लगती है, पूरा सिस्टम काम में लगता है। मुख्यमंत्री जब जिले के पालक हो जाते हैं, वो जिले का बहुत कुछ से निर्णय अच्छे हो जाते हैं, इसलिए वहां की डिमांड ज्यादा है। देवेंद्र जी के देना ये अभी तय करेंगे, लेकिन वहां के मैंने जितने भी मीडिया के हैंडल देखा, वहां के डिजिटल मीडिया के हैंडल देखा है, वहां की डिमांड गडकरी जी देवेंद्र जी के पालक मंत्री पद के लिए, पालक मंत्री तो जो आखिरी मुख्यमंत्री है, लेकिन पालकत्व लेना देवेंद्र जी ने, वो गार्डियन बनना दिया हमारे। ऐसी वहां की आवाज आ रही है, वहां के आदिवासी समाज की और वहां का गडकरी के सारे जनप्रतिनिधि, गडकरी के सारे जनप्रतिनिधि, जिला पंचायत से लेकर नगर पंचायत तक, आमदार से लेकर खासदार तक, सारे जनप्रतिनिधि देवेंद्र जी को पालकत्व लेना चाहिए, ऐसी डिमांड कर रहे हैं। सर, आपने कहा था कि महसूल विभाग का जो काम है वो ऑनलाइन हो जाएगा और पासपोर्ट ऑफिस में जिस तरीके से काम होता है वो ऐसा सिस्टम आप इसमें लाएंगे, तो उसका किस तरह से फायदा होगा? हमने 2-3 स्टेट की पढ़ाई चालू की है, जहाँ पे कुछ अच्छे से डिजिटलाइजेशन हुआ है और आधुनिकीकरण हुआ है। जैसा नागपुर शहर में 9 कार्यालय ऐसे जहाँ पे डॉक्यूमेंट रजिस्टर होता है, वो एरिया बांटा गया, जोन में बांटा गया। हम ऐसा करने जा रहे हैं कि जोन की पद्धति की जरूरत नहीं है। नागपुर में कहीं भी कोई भी डॉक्यूमेंट कोई भी कार्यालय में वहां पर वो रजिस्टर हो सकता है, ये निर्णय करने हम जा रहे हैं। अरे अगर आपको जोन 1 में रजिस्टर करना है तो जोन 2 में भी कर सकते हैं, जोन 3 में जाके भी कर सकते हैं। ऐसे वही जाना आवश्यक नहीं, क्योंकि वहां पे बैठे हुए लोगों को वही जाना चाहिए, वही रजिस्टर होना चाहिए, नहीं करेंगे। हम पूरा डिजिटल इसको करने का प्रयास कर रहे हैं। 2-3 स्टेट में ऐसा हुआ है, उसका भी हम पूरा उदाहरण दे रहे हैं, वहां का भी चेक कर रहे हैं क्या उन्होंने किया है। दूसरा हम ये सोच रहे हैं कि जो डिविजन जिले है, नागपुर है, अमरावती है, नासिक है, पुणे है, मुंबई है, यहाँ पर एक उस जो डिवीजन है, वो डिवीजन के लिए कोई जैसा पासपोर्ट कार्यालय होता है, जहाँ पर व्यवस्थित रूप से वहाँ व्यक्ति जाता है, वहाँ रुकने की व्यवस्था है, बैठने की व्यवस्था। तो आप देखते होंगे कोई भी गुजरात के शुल्क कार्यालय में आप गए तो वहाँ खड़े भी रह नहीं सकता व्यक्ति। तो पहली शुरुआत तो हम ऐसे करें कि डिवीजन पे जो जिले है, वो जिला पर एक अच्छा, जिस प्रकार से पासपोर्ट का कार्यालय होता है, उस प्रकार का एक क्लाइमेट का कार्यालय, अच्छा कार्यालय, डिजिटल कार्यालय विचार है कि वो भी करने का प्रयास करेंगे। थोड़ा समय लगेगा, लेकिन निश्चित रूप से एक जनता की जो मांग है, इसको सुधार होना चाहिए, वो सुधार करने का प्रयास कर रहे हैं। बावनकुळे साहेब, रेती माफियांनी उच्चार मानलेला आहे, गुंडगिरी रोजचे प्रकरण येतात आहे। महसूल मंत्री म्हणून आता तुम्ही शासनाचा जो कोट्यावधीचा महसूल बुडतो आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय विशेष उपाययोजना करता? आता नाशिक विभागीय आयुक्तांनी एक अभ्यासगट आम्ही तयार केला होता। मागच्या सरकारमध्ये आमचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी यांनी एक नाशिक डिव्हिजन कार्यालयाच्या डिव्हिजन कमिशनरच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती। 5 कलेक्टर त्या समितीमध्ये होते। त्यांनी कालच शासनाला रिपोर्ट पाठवला आहे। मी आता परवा जाणार आहे मंत्रालयात, अजून मंत्रालयात माझ्या चेंबरला गेलो नाही आहे, तर मी ती पॉलिसी त्यांनी काय शिफारशी केल्या शासनाला, त्या शिफारशीवर लवकरात लवकर, कारण या प्रकरणात खूप लवकर लक्ष सरकारने टाकण्याची गरज आहे। रेती माफिया महाराष्ट्रात लुटतात आहे, जनतेला लुटतात आहे, घरकुलाला रेती मिळत नाही आहे, सर्वसाधारण नागरिकांना 60,000-70,000 रुपये फरक मिळतो आहे, व्यावसायिक बांधकाम थांबलेले आहेत, त्या ठिकाणी सरकारच्या कामालाही कधी रेती मिळत नाहीये। एक मोठा षडयंत्र त्या ठिकाणी झालाय, जे षडयंत्र एक माफियागिरी झाली आहे। त्यामुळं याच्यामध्ये शासन डिमांड सप्लाय, जेवढा डिमांड आहे जिल्ह्याचा तेवढा रेती सप्लाय करण्याकरता, सप्लाय चेन तयार करण्याकरता याकरता सरकार लवकरच चांगलं काम करणार आहे। मी आश्वस्त करतो की एका दिवसात बदल होणार नाही, पण तुम्हाला काहीतरी आमूलाग्र बदल दिसतील। महसूल सर, एक शेवटचा प्रश्न आहे, महसूल मंत्री म्हणून धोखाधडीवर उन पे कार्रवाई होगी? नहीं, अभी वो कार्रवाई का विषय आज की बेस करेंगे। कार्रवाई जो होना है वो जिसके अधिकार में वो करेंगे। हमारा टारगेट है कि जिसका स्वामित्व है उसको मिलना चाहिए।
सर एक शेवटचा प्रश्न असा आहे, महसूल मंत्री म्हणून महसूल वाढवण्यासाठी काय करणार आहात? लाडकी बहीण योजना आहे, 9% जीएसटी इनपुट क्रेडिट द्यायचं आहे शेतकऱ्यांना, अजूनही खूप साऱ्या योजना आहेत ज्या तुम्ही आश्वासन दिलं होतं त्या पूर्ण करायच्या. पण यासाठी काही ज्या योजना आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत. तर दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजना आहे कृषी, जे जमीन घेऊन आपण शेतकऱ्यांना देतो, एससी समाजातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, अशा खूप साऱ्या योजना आहेत. या योजना सगळ्या याचं रिवाईव्ह होणार आहे. काही योजना जुन्या झाल्या आहेत, 20-25 वर्ष काँग्रेस काळातल्या आहेत, त्या बंद होणार आहेत. महसूल वाढ आणि जुन्या योजना आणि आश्वासन दिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी याचं कसं वेळ सांगताना तुम्ही जी सूचना केली आहे की जुन्या त्या योजना ज्या कालबाह्य झाल्या आहेत, जुन्या योजना ज्या त्याचे इम्प्लिमेंटेशन झालं असेल त्या कालबाह्य असतील त्या सुरू असतील. मी निश्चित या सर्व योजनांचा एक आढावा घेईन. ज्या उपयोगितेच्या आहे, आता जनतेला गरज आहे त्या योजना पुढे नेऊ आणि बाकी योजनांचा विचार करतो. जून शाखामध्ये 50 वर्षापासून लोक राहत आहेत, त्यांची आर्थिक आहे, त्यांना निकालीसाठी मी नजूल जागेच्या पट्टेवाटप हा अधिकार महसूल खात्याचा आहे. नगरविकास खात्याची मदत घ्यावी लागतं. निश्चितपणे नागपूरमध्ये 100% जे मालकी लोक आहेत त्यांचे अतिक्रमण आहेत ते रेग्युलाइज करायचे आहेत. आपल्याला लवकरच यामध्ये एकही व्यक्ती डिस्प्युटेड असेल तर गोष्ट भेटली, पण क्लिअर आहे असा कुठला व्यक्ती स्वामित्वापासून दूर राहणार याची काळजी घेणार आहे. डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे. आमचे महाराष्ट्राचे मंत्री, देशाचे सर्व मंत्री त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी 12:30 वाजता जनतेला संबोधित करतील, स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण बघितलं की आपणही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत. जमिनीमध्ये वादविवाद, मालकी हक्कावर वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं, त्याचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतात, लुबाडणूक करतात, फसवणूक करतात. आणि म्हणून वडिलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी, घर डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला. आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचं सर्वेक्षण केलं. आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. 30,515 गावं, ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. खरं तर गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे, जी जागाबद्दल गावठाणाच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे, गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहे, बांधकाम परवानगी असते ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या कागदपत्राची गरज नसते. आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या तुमच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा म्हणजे वडिलांकडे डॉक्युमेंट नाही तर तुमचं डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल, आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल. त्यामुळे एक मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात देशामध्ये सुरू होते.
आता हे या ठिकाणी खूप त्या ठिकाणी फायदा होणार आहे. यामध्ये 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत. गावकऱ्यांना मालमत्ता पत्र मिळणारच आहे, गावकऱ्यांची आर्थिक पत सुद्धा वाढणार. आज एखाद्या शेतकऱ्याकडे त्या नावावर काहीच नसतं, पण आज ज्या पद्धतीने डिजिटल कार्ड मिळणार आहे त्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी त्याचा आर्थिक पत सुद्धा शेतकऱ्याची गावकऱ्यांची होणार आहे. एखाद्या वेळी काही गृह कर्ज घ्यायचं असेल त्या कर्जासाठी डॉक्युमेंट नाहीये. आता त्याला गृह कर्ज घेण्याकरता डॉक्युमेंटमुळे अनेक केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना घेण्याकरता जे अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट असते, प्रॉपर्टी डॉक्युमेंट किंवा एखादी योजना आली त्या योजना थेट त्याच्या अकाउंट मध्ये एखादं जर शेतीचे पैसे आले असतील, पीक नुकसान भरपाईचे पैसे आले असतील तर आधार कार्ड लिंक आपण करतो. त्यासोबत जर प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता सुद्धा त्या प्रॉपर्टी फायदा होणार आहे. खरं तर स्वयंपूर्ण परिवार, स्वयंपूर्ण गावठाण यातून निर्माण होणार आहे आणि आदिवासी भागातल्या आणि मागास भागातल्या जनतेला सुद्धा आता आदिवासी भागात तर 100% घर असे आहेत, 90% घरांच्याकडे काढत नाही, घर आहेत लोक. त्यामुळं आदिवासी वाड्या पाड्या धनगरवाड्या आणि यातून सर्व रेग्युलरायझेशन आता गावठाणात होणार आहे, मालमत्तेचे होणार आहे. महाराष्ट्राच्या 3 जिल्ह्यामध्ये आमचे सर्व मंत्री, महायुतीचे सर्व मंत्री आता 4 जिल्हा आहेत. स्वतः नागपूरमध्ये या योजनेचं शुभारंभ करताना मी असणार आहे. देवेंद्रजी एका जिल्ह्यात जाणार आहे, एकनाथ शिंदेजी जाणार आहेत, अजितदादा असणार आहेत. आम्ही सर्व महाराष्ट्रात देशातील सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या योजनेचं उद्घाटन करणार आहोत. या स्वामित्व योजनेतून आज महाराष्ट्राला, ग्रामीण महाराष्ट्राला एक मजबूती देण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. माननीय पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो. एक मोठा इनिशिएटिव्ह, या देशाला डिजिटल करण्याचा एक मोठा इनिशिएटिव्ह आणि जनतेला जनतेच्या प्रॉपर्टीचा हक्क म्हणून देण्याचा इनिशिएटिव्ह माननीय मोदीजींनी घेतलेला आहे. ते असं डॉक्युमेंट असणार आहे, हे डॉक्युमेंट आधुनिक युगामध्ये अत्यंत महत्वाचं एक आपल्या सर्वांना किंवा आम्हाला एक आपल्या जीवनामध्ये नवा आधार देणारे डॉक्युमेंट असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र जनतेच्या वतीने बाकीच्या मी प्रेसच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे. आपण सर्वांनी ही माहिती महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेतून जाण्याकरता मुंबईपासून, पुण्यापासून, नागपूरपर्यंत आमच्या डिजिटल, प्रिंट आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून आपण ग्रामीण महाराष्ट्राला या योजनेमध्ये त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता, जनतेला हक्क मिळवून देण्याकरता आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून या योजनेला प्रचार करण्याकरता सुद्धा आपण मदत करावी आणि ग्रामीण महाराष्ट्राला त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता आपण सरकारला साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो. आता अंतिम आकडा येईल 30,000 च्या वर गाव आहे. त्या संपूर्ण गावात, त्या गावाच्या प्रत्येक मालमत्ता हक्काला प्रॉपर्टी कार्ड मिळणार. हो, अशा किती तक्रारी आल्या होत्या तुमच्यापर्यंत की जे प्रॉपर्टी पासून वंचित आहेत? सर्वांना दिला आहे, सर्वांना. त्याचा ड्रोन सर्वे सुरू झाला आहे. ड्रोन सर्वे झाल्यानंतर शहरी महाराष्ट्राला आता हे ग्रामीण महाराष्ट्राकरता सुरुवात झाली 30,000 च्या वर गावाकरता. आता ड्रोन सर्वे सिटी भागात सुरू आहे आणि ते सिटी भागाचा ड्रोन सर्वे झाल्यानंतर शहरी भागाला सुद्धा येतात. तुमच्या काळात ग्रामीण महाराष्ट्रातल्या गावठाणातल्या सर्व प्रॉपर्टी जिथे जिथे ज्याचे घर आहे ते सर्व घर आतापर्यंत किती प्रॉपर्टी झाल्या आणि आयडेंटिफाय झाल्या
शुभारंभ होता 27 तारखेला 12:30 वाजता स्वामित्व मिळण्याची सुरुवात होते आणि पूर्ण योजना महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार मिळून प्रधानमंत्री मोदींचा फ्लॅगशिप कार्यक्रम शहरी भागाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे. ते झाल्यावर शहरी भागात आपण कसं प्रॉपर्टी कार्ड मिळणार. सर अशा किती लोकांना ग्रामपंचायती तलाठी लोकप्रतिनिधी या माध्यमातून ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स आहेत तलाठीकडे रेकॉर्ड्स आहेत हे एकत्रित करून हे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार. डिजिटल पद्धतीने हे प्रॉपर्टी कार्ड त्या घरमालकाकडे असणार. सर अशा किती 30,000 गावाच्या वर नाही. आता आपला कार्यक्रम हा जिल्हास्तरीय आहे. जिल्ह्याचा एक कार्यक्रम आहे. 30 जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत आहे. आमचे तिथले जे मंत्री आहेत आणि कलेक्टर आणि आमची पूर्ण त्या ठिकाणची सरकारी यंत्रणा ग्रामसेवक तलाठी तहसीलदार ही सर्व यंत्रणा ग्रामविकास आणि महसूल ही यंत्रणा मिळून या महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकांना हे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तर अशा किती तक्रारी आपल्यापर्यंत आल्या होत्या आणि ज्यांचे प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रलंबित आहे त्यांचं काय होणार आहे? असं आहे की जे डिस्प्यूट आहे त्याबद्दलचा योग्य जिल्हाधिकारी सीओ व्यवस्था करेल. पण 99% प्रॉपर्टी अशा ज्या डिस्प्यूट मध्ये नाही आहे. त्यामुळे 99% प्रॉपर्टी किमान त्याचं स्वामित्व त्यांना मिळेल हे महत्वाचं. सर किती जिल्ह्यांमध्ये सुरू करतात? 30 जिल्ह्यामध्ये 30,000च्या वर गाव आहे. 30,000चे बाबूनगर गाव आहे. 30 जिल्ह्यामध्ये 30 जिल्हे 30 जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजना ही 27 तारखेला 12:30 वाजता ऑनलाईन पद्धतीने माननीय पंतप्रधान मोदींनी हे सुरू करणार. नागपुरात स्वतः असणार. देशपांडे सभागृह सुरेश भट सभागृह निर्णय होतोय. विदर्भातले सर्व जिल्हे 11 जिल्हे. मैं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का महाराष्ट्र की जनता की ओर से और महाराष्ट्र सरकार की ओर से आभार व्यक्त करता हूँ. देश में और महाराष्ट्र में स्वामित्व योजना चालू हो रही है. 27 तारीख को 12:30 बजे माननीय पंतप्रधान मोदी जी महाराष्ट्र के 3 जिलों में 30,515 गांवों में ऑनलाइन पद्धति से इस योजना का शुभारंभ करेंगे. हमारे सारे जिले के मंत्री और जिला अधिकारी और हमारे जिला परिषद के सीओ इस योजना को लेकर हर गांव में जनप्रतिनिधि भी इस कार्यक्रम में उपस्थित रहेंगे. स्वामित्व योजना यानी जो हमारे ग्रामीण गांवों के किसान हैं और हमारे गांव में रहने वाले जनता है उनका प्रॉपर्टी कार्ड मिले. अधिकृत रूप से प्रॉपर्टी कार्ड जनता के पास हो. जिनकी जमीन है जिनका घर है उनको प्रॉपर्टी कार्ड मिले. जिस प्रकार से रोजमर्रा के हम देखते हैं कि जमीनों के लिए वाद विवाद होते हैं. अनेक सालों से ये प्रश्न था कि ग्रैंडफादर की जमीन के बेटे के नाम पे नहीं है, बेटे की नाती के नाम पे नहीं है, तो बहुत विवाद होते थे. अब जो पूरा डिजिटलाइजेशन होने की वजह से ड्रोन सर्वे होने की वजह से सारी प्रॉपर्टी अब जो अभी व्यक्ति उनके घर में लीगल स्वरूप से होगी. इसमें किसी ने कब्जा अनियंत्रित किया होगा जमीन के ऊपर, वो उसका भी निराकरण होगा. आदिवासी भागों में मागासवर्गीय भागों में तो कोई कार्ड ही नहीं प्रॉपर्टी का. तो आदिवासी समाज को मागासवर्गीय समाज को धनगरवाड़ी है, छोटी छोटी वाड़ियां है, छोटे छोटे बंजारा समाज के छोटे छोटे गांव है, वहां पर जनता को प्रॉपर्टी कार्ड मिलेगा. और इस प्रॉपर्टी कार्ड के मिलने से जो
लोग गरीब लोगों के प्रॉपर्टी पर अपना कब्जा जमा लेते हैं, जिनके पास पैसा होता है वो गरीब को लूटते हैं, कभी कभी वो तकरारें आती है। अब हर व्यक्ति के पास उनका प्रॉपर्टी कार्ड होगा, जो जिस घर में रहता है उस घर की उसको मालकी मिलेगी। इस योजना से ग्रामीण अंचल में रहने वाला जो हमारा किसान है उसकी प्रॉपर्टी से वो मजबूत हो जाएगा, किसके पास कार्ड आ जाएगा, अब तो उसके पास कुछ भी नहीं है, कल वो लोन ले पाएगा, अपना घर बना पाएगा। केंद्र की राज्य की कई योजना ऐसी है कि वो प्रॉपर्टी कार्ड नहीं होने की वजह से उसको योजना ही नहीं मिलती है। घर को लेना है तो प्रॉपर्टी कार्ड नहीं है, प्रधानमंत्री आवास योजना लेनी तो प्रॉपर्टी कार्ड नहीं है, पीएम किसान के बारे में कई अड़चन आती है। तो ऐसे अनेक योजना है, 45 योजना है देश की, राज्य सरकार और केंद्र सरकार की। इस योजना को लाभ लेने के लिए प्रॉपर्टी कार्ड के लिए अत्यंत महत्वपूर्ण रोल होता है। और प्रधानमंत्री जी ने इस बात को सोचा, प्रधानमंत्री ने इस बात पर सोचना, माननीय मोदी जी ने इस बात पर सोचना और करना कि हमारे ग्रामीण अंचलों में जो लोग विदाउट प्रॉपर्टी कार्ड से उसको प्रॉपर्टी कार्ड देना, इसमें ये बहुत बड़ा इस प्रकार का निर्णय है। मैं केंद्र सरकार का आभार व्यक्त करता हूँ। और महाराष्ट्र में हमारी सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, हमारी सरकार, ये सरकार 100% जिनका जो मालकी है उनको उनका प्रॉपर्टी कार्ड मिलने के लिए पूरी तरह से महाराष्ट्र सरकार इस योजना को लेकर जाएगी। ऐसा कोई भी व्यक्ति महाराष्ट्र में नहीं छोटे रहेगा, ऐसा कोई भी व्यक्ति और कोई भी घर ऐसा नहीं होगा महाराष्ट्र में जिनके पास प्रॉपर्टी कार्ड नहीं है। महाराष्ट्र सरकार पूरा इनिशिएटिव लेगी, देश की सरकार ने पूरा इनिशिएटिव लिया है, मोदी जी ने इनिशिएटिव लिया है, मोदी जी ने योजना लाई है और इस योजना को पूरी तरह से इंप्लीमेंट करने का काम महाराष्ट्र सरकार का है, वो हम करेंगे। निश्चित रूप से एक बहुत बड़ा निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया है। आपको मेरी विनती है सरकार की ओर से कि आप महाराष्ट्र के इस तबके के गरीब व्यक्ति के लिए, आदिवासी व्यक्तियों के लिए, समाज के आखिरी व्यक्ति के लिए जो एक बहुत बड़ा निर्णय केंद्र सरकार ने किया है, आपके माध्यम से, डिजिटल प्रिंट मीडिया के माध्यम से ये निर्णय हर घर तक पहुंचे और इस व्यक्ति को न्याय देने के लिए आप भी हमारी मदद करिए, यही विनती करने में आपके पास आया है। आता अजून बैठक घेतली नाही आहे, परवा एक बैठक घेतली मुकेश्वर नरसाळा, त्या ठिकाणी तिथेच आता अधिकारी जातील, कॅम्प लावतील, नरसाळा मुकेश्वर निघून होईल, महानगरपालिकेचा भाग आहे। पण इकडे आता मी लवकरच देशातील नगरपालिका जाणार आहे, त्या ठिकाणी बसून संपूर्ण 100% लोकांना आरोग्य मिळण्याकरता मी स्वतः त्या ठिकाणी बसणार। सर, मनोज जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि त्यांनी म्हटलं की मराठ्यांसोबत मुस्लिमांना सुद्धा आरक्षण मिळवून देणार, कसं देत नाही ते मी बघतो। हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि सामाजिक आंदोलनाला अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला सरकारने नेहमीच न्याय दिला आहे। मराठा समाजाला सुद्धा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाकरता पूर्णपणे काम केलं आहे। त्यामुळे अजून काही प्रश्न शिल्लक असतील तर सरकार त्या ठिकाणी चर्चा करेल, चर्चा करून मराठा समाजाच्या प्रमुख लोकांची बसून किंवा त्या ठिकाणी जे काही आंदोलनाचे मुद्दे आहेत त्या ठिकाणी ते मुद्दे कसे सुटतील नियमात आणि संविधानातील चौकटीत बसवून हे मला वाटतं सरकार करेल। तेच सांगतो ते भूमी का दाखवत आहे, ते भटके का दाखवत आहे, कारण त्यांचं घर असूनही त्यांच्याकडे स्वामित्व नाहीये। त्यामुळं त्या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांना प्रॉपर्टी काढणे म्हणून त्यांना भटके आणि मध्ये त्या ठिकाणी गणला गेला। त्यांचं काही ठिकाणी कुणाचं घर आहे, कुठे ना कुठे कुणाचं घर आहे, छोटंसं घर असं आहे, त्याचं स्वामित्व मिळालं म्हणजे त्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला
त्यांना सुद्धा या आदिवासी भागात भटकी विमुक्त बंजारा समाज असेल, अनेक समाज आहे, धनगर समाज आहे, त्यांना सुद्धा या योजनेचा चांगला फायदा होतो. एक प्रकरण असं आहे ज्या मालमत्ता पत्रकावर सार्वजनिक मुसलमानांची जागा असा शब्द लिहिलेला आहे, ती जागा कोणाला मिळणार, त्याच्या प्रॉपर्टीवर कोणाला? हे सांगतो, स्वामित्व देताना जिल्हाधिकारी किंवा ज्यांच्या अधिकारात जे स्वामित्व आहे, एखादी प्रॉपर्टी अशी आहे की कोणी डिस्प्यूट केली आहे किंवा मागच्या 8 वर्षापासून तुम्ही नाव टाकले आहे, ते आधुनिकीकरण करणे, जुन्या पद्धतीने एखाद्याने कब्जा केला असेल तो कब्जा करू नये, एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देऊन त्याचं स्वामित्व करून देणे ही योजना आहे. म्हणजे एखाद्या वेळी त्या पद्धतीने माझ्या जागेवर दुसऱ्याचं नाव काढलं असेल तर आमचे त्याच्यातले डिस्प्यूटही संपवून मग मुलीचं स्वामित्व कुणाचं आहे तेही सुद्धा क्लिअर होणार. पैसे त्यांनी घेतलेले आहेत, स्वामित्व झालेलं आहे, पण त्यांची रजिस्ट्री झालेली झाल्यानंतर अशा लोकांचं काय? आता नगर परिषद झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर जरी लेआउटवाल्यांनी बदमाशी करून विकून टाकलं असेल तरी ज्यांचं घर असेल, ज्यांनी घर बांधून टाकलं वावरावर, ते घर रेग्युलाइज करण्याचाही सुद्धा आता गुंठेवारीमध्ये आपण काम करतो आहे. गुंठेवारी नागपूरच्या नगरपंचायतला लागू आहे, त्यामुळं आमच्या सर्व ग्रामीण भागातल्या नागरिक क्षेत्रातल्या लोकांना गुंठेवारी कायद्याअंतर्गत त्यांना आरेल करण्याची योजना चालू झाली. नाही, हुडकेश्वर नरसाळा हा भाग महानगरपालिकेत आहे. बेसा बेंतरुडी नगरपंचायत आहे, ती नागपूर शहरात येणार नाही, पण बेसा बेंतरुडीला गुंठेवारी कायदा लागू आहे. गुंठेवारीमध्ये बेसा बेंतरुडीचे घर रेग्युलाइज करण्याकरता मी स्वतः या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बेसियाच्या नगरपालिकेत जाऊन सर्व नगरपालिकेच्या ग्रामीण भागातल्या आहेत त्यामध्ये मी या ठिकाणी हे सर्व प्रॉपर्टी ज्यांचे घर ज्या ठिकाणी आहे त्यांना सर्वांना त्यांचं स्वामित्व मिळावं याकरता काम करणार आहे. मराठवाडा तुमच्या मनात काय आहे? मला वाटतं की केंद्रीय आमचे अध्यक्ष आहेत भाजपचे नड्डाजी महाराष्ट्राबद्दल संघटनेच्या निवडणुका आहेत. आता लवकरच आता आम्ही 1.5 कोटी सदस्यता अभियान सुरू केलं आहे. 20 जानेवारीपर्यंत आमचं सदस्यता अभियान पूर्ण होईल. 12 जानेवारीला आमच्या राज्याचं मोठं अधिवेशन शिर्डीला आहे. 15,000 प्रतिनिधी शिर्डीला पोहोचतात आहेत 12 जानेवारीला. त्या अधिवेशनाची उद्घाटन माननीय नड्डाजी करणार आहे. पहिल्या सत्राचा समारोप नितीन गडकरी करणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये माननीय देवेंद्रजी अमितभाई आहे. त्यामुळं ही प्रक्रिया सुरूच आहे. जानेवारीच्या 8 पर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये प्रदेश अध्यक्ष पदाची निवड होईल. स्वामित्व योजना के लिए देवेंद्र जी कहीं कोणते जिले में रहने वाले हैं या कंफर्मेशन आएगा. बाकी सबका कंफर्मेशन आया है, मैं आपको कॉपी शेअर करता हूं. और दुसरे प्रश्न महसूल खाता आपल्याकडे आहे. सीएम नंतर सगळ्यांना खाता मी सुरू आणि अभिनंदन तुमच्याकडे मला हा खाता मिळाला आहे. हे कॅपिटल पर्सन आहे. महसूल खात्यामध्ये काय बदल होण्याची गरज आहे सध्या? आता याच्यामध्ये जसे दिवस पुढे जातील तसे बदल आपल्याला दिसतील. पहिला तर बदल आहे की आता हे केंद्राने जे मोदी दिली स्वामित्व देण्याची योजना आणली आहे, या योजनेला कुणी व्यक्ती सुरू नये स्वामित्व देण्यापासून. आता हा पहिला कार्यक्रम सुरू झाला. महसूल खात्याची जबाबदारी आहे आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे. एकही व्यक्ती राज्याचा स्वामित्वापासून दूर राहू नये हे टार्गेट आहे. रामटेक बंगल्याचं स्वामित्व 5 वर्षाकरता कुणाकडे रामटेक बंगल्याबद्दल आपला गैरसमज तयार झाला आहे. माननीय पंकजाताई मुंडे यांनी या बंगल्याला मागितला आहे आणि आम्ही
त्यांची मागणी मान्य केली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना म्हटलं की मला दुसरं घर द्या. आमच्या ताईने मागितलं त्याला दिलं पाहिजे. सर महानगरपालिकेमध्ये निवडणूक होणार असतात, तुम्ही शिंदे आणि पवारांनी घेऊन काढणार आहे महानगरपालिकेकडून जे येणार आहे? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे स्थानिक निर्णय आहेत ते निर्णय काय घेतात यावर आमच्या महायुतीचे निर्णय होईल. आम्ही कुठलाही निर्णय राज्यावर लादणार नाही. राज्यावर कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेला होणार नाही. निर्णय हा त्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इकाईला करावा लागेल, आमच्या तिथल्या युनिटला करावा लागेल. पण तर त्यांना जर प्रश्न विचारला तर ते तुमच्यावर टाकतात की वरिष्ठ पातळीवर. आपल्या समोर सांगतोय, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं जिल्ह्याचं टोटल युनिट जो निर्णय करेल तो निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी करेल. मगाशी देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलं की माननीय एकनाथजी आणि माननीय अजितदादा सोबत तुम्ही बसणार आहे आणि देवेंद्रजी तुम्हाला सूचना दिली आहे की तुम्ही दोघांशी बसा, समन्वयाने निर्णय करून कळवा. 2 दिवसामध्ये मी सर्वांशी बसणार आहे, एकनाथजी आणि अजितदादाजी, आणि माननीय मुख्यमंत्रीजी पण काय करतात. देवेंद्र की मंशा ज्यादा ही है गडचिरोली की, तो वो इच्छा उनकी पूरी हो. हाँ, माननीय देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहाँ की जरूरत है. देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहाँ की जरूरत है कि वहाँ पर माननीय मुख्यमंत्री जिला अपने पास रखते हैं, जिले का पालकत्व लेते हैं, वो जिले को एक बड़ा न्याय मिलता है. मुख्यमंत्री को वहाँ पूरी सरकार काम में लगती है, पूरा सिस्टम काम में लगता है. मुख्यमंत्री जब जिले के पालक हो जाते हैं वो जिले का बहुत कुछ से निर्णय अच्छे हो जाते हैं, इसलिए वहाँ की डिमांड ज्यादा है. देवेंद्र जी के देना ये अभी तय करेंगे, लेकिन वहाँ के मैंने जितने भी मीडिया के हैंडल देखा, वहाँ के डिजिटल मीडिया के हैंडल देखा है, वहाँ की डिमांड गडचिरोली के देवेंद्र जी के पालक मंत्री पद के लिए. पालक मंत्री तो जो आखिरी मुख्यमंत्री है, लेकिन पालकत्व लेना देवेंद्र जी ने, वो गार्डियन बनना दिया हमारे. ऐसी वहाँ की आवाज आ रही है, वहाँ के आदिवासी समाज की और वहाँ के गडचिरोली के सारे जनप्रतिनिधि, गडचिरोली के सारे जनप्रतिनिधि, जिला पंचायत से लेकर नगर पंचायत तक, आमदार से लेकर खासदार तक, सारे जनप्रतिनिधि देवेंद्र जी को पालकत्व लेना चाहिए, ऐसी डिमांड कर रहे हैं. सर, आपने कहा था कि महसूल विभाग का जो काम है वो ऑनलाइन हो जाएगा और पासपोर्ट ऑफिस में जिस तरीके से काम होता है वो ऐसा सिस्टम आप इसमें लाएंगे तो उसका किस तरह से फायदा होगा? हमने 2-3 स्टेट की पढ़ाई चालू की है जहाँ पे कुछ अच्छे से डिजिटलाइजेशन हुआ है और आधुनिकीकरण हुआ है. जैसा नागपुर शहर में 9 कार्यालय ऐसे जहाँ पे डॉक्यूमेंट रजिस्टर होता है, वो एरिया बांटा गया, जोन में बांटा गया. हम ऐसा करने जा रहे हैं कि जोन की पद्धति की जरूरत नहीं है. नागपुर कहीं भी कोई भी डॉक्यूमेंट कोई भी कार्यालय में वहां पर वो रजिस्टर हो सकता है. ये निर्णय करने हम जा रहे हैं. अरे अगर आपको जोन 1 में रजिस्टर करना है तो जोन 2 में भी कर सकते हैं, जोन 3 में जाके भी कर सकते हैं. ऐसे वही जाना आवश्यक नहीं, क्योंकि वहां पे बैठे हुए लोगों को वही जाना चाहिए, वही रजिस्टर होना चाहिए, नहीं करेंगे. हम पूरा डिजिटल इसको करने का प्रयास कर रहे हैं. 2-3 स्टेट में ऐसा हुआ है, उसका भी हम पूरा उदाहरण दे रहे हैं, वहां का भी चेक कर रहे हैं क्या उन्होंने किया है. दूसरा हम ये सोच रहे हैं कि जो डिविजन जिले है, नागपुर है, अमरावती है, नासिक है, पुणे है, मुंबई है, यहाँ पर एक उस जो डिवीजन है वो डिवीजन के लिए कोई जैसा पासपोर्ट कार्यालय होता है जहाँ पर व्यवस्थित रूप से वहाँ व्यक्ति जाता है, वहाँ रुकने की व्यवस्था है, बैठने की व्यवस्था. तो आप देखते होंगे कोई भी गुजरात के शुल्क कार्यालय में आप गए तो वहाँ खड़े भी रह नहीं सकता व्यक्ति. तो पहले शुरुआत तो हम ऐसे करें कि डिवीजन पे जो जिले है वो जिला पर एक अच्छा जिस प्रकार से पासपोर्ट का कार्यालय होता है उस प्रकार का एक क्लाइमेट का कार्यालय, अच्छा कार्यालय, डिजिटल कार्यालय विचार है कि वो भी करने का प्रयास करेंगे. थोड़ा समय लगेगा, लेकिन निश्चित रूप से एक जनता की जो मांग है इसको सुधार होना चाहिए, वो सुधार करने का प्रयास कर रहे हैं.
बावनकुळे साहेब रेती माफियांनी उच्छाद मांडलेला आहे. गुंडगिरी रोजचे प्रकरण येतात आहे. महसूल मंत्री म्हणून आता तुम्ही शासनाचा जो कोट्यावधीचा महसूल बुडतो आहे त्याच्यासाठी तुम्ही काय विशेष उपाययोजना करता? आता नाशिक विभागीय आयुक्तांनी एक अभ्यासगट आम्ही तयार केला होता. मागच्या सरकारमध्ये आमचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक नाशिक डिव्हिजन कार्यालयाच्या डिव्हिजन कमिशनरच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती. 5 कलेक्टर त्या समितीमध्ये होते. त्यांनी कालच शासनाला रिपोर्ट पाठवला आहे. मी आता परवा जाणार आहे मंत्रालयात. अजून मंत्रालयात माझ्या चेंबरला गेलो नाही आहे. तर मी ती पॉलिसी त्यांनी काय शिफारशी केल्या शासनाला त्या शिफारशीवर लवकरात लवकर, कारण या प्रकरणात खूप लवकर लक्ष सरकारने टाकण्याची गरज आहे. रेती माफिया महाराष्ट्रात लुटतात आहे, जनतेला लुटतात आहे, घरकुलाला रेती मिळत नाही आहे, सर्वसाधारण नागरिकांना 60,000 70,000 रुपये फरक मिळतो आहे, व्यावसायिक बांधकाम थांबलेले आहेत, त्या ठिकाणी सरकारच्या कामालाही कधी रेती मिळत नाहीये. एक मोठा षडयंत्र त्या ठिकाणी झालाय. जे षडयंत्र एक माफियागिरी झाली आहे. त्यामुळं याच्यामध्ये शासन डिमांड सप्लाय, जेवढा डिमांड आहे जिल्ह्याचा तेवढा रेती सप्लाय करण्याकरता, सप्लाय चेन तयार करण्याकरता याकरता सरकार लवकरच चांगलं काम करणार आहे. मी आश्वस्त करतो की एका दिवसात बदल होणार नाही, पण तुम्हाला काहीतरी आमूलाग्र बदल दिसतील. महसूल सर एक शेवटचा प्रश्न आहे. महसूल मंत्री म्हणून धोकाधडीवर उन पे कारवाई होगी नहीं, अभी वो कार्रवाई का विषय आज की बेस करेंगे. कार्रवाई जो होना है वो जिसके अधिकार में वो करेंगे. हमारा टारगेट है कि जिसका स्वामित्व है उसको मिलना चाहिए. सर एक शेवटचा प्रश्न असा आहे. महसूल मंत्री म्हणून महसूल वाढवण्यासाठी काय करणार आहात? लाडकी बहीण योजना आहे, 9% जीएसटी इनपुट क्रेडिट द्यायचं आहे शेतकऱ्यांना. अजूनही खूप साऱ्या योजना आहेत ज्या तुम्ही आश्वासन दिलं होतं त्या पूर्ण करायच्या. पण यासाठी काही ज्या योजना आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत. दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजना आहे, कृषी जे जमीन घेऊन आपण शेतकऱ्यांना देतो, एससी समाजातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, अशा खूप साऱ्या योजना आहेत. या योजना सगळ्या याचं रिवाइव्ह होणार आहे. काही योजना जुन्या झाल्या आहेत, 20-25 वर्ष काँग्रेस काळातल्या आहेत, त्या बंद होणार आहेत. महसूल वाढ आणि जुन्या योजना आणि आश्वासन दिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी याचं कसं वेळ सांगताना तुम्ही जी सूचना केली आहे की जुन्या त्या योजना ज्या कालबाह्य झाल्या आहेत, जुन्या योजना ज्या त्याचे इम्प्लिमेंटेशन झालं असेल त्या कालबाह्य असतील त्या सुरू असतील. मी निश्चित या सर्व योजनांचा एकदा आढावा घेईन. ज्या उपयोगितेच्या आहे, आता जनतेला गरज आहे त्या योजना पुढे नेऊ आणि बाकी योजनांचा विचार करतो. जून शाखामध्ये 50 वर्षापासून लोक राहत आहेत, त्यांची आर्थिक आहे, त्यांना निकालीसाठी मी नजूल जागेच्या पट्टेवाटप हा अधिकार महसूल खात्याचा आहे. नगरविकास खात्याची मदत घ्यावी लागतं. निश्चितपणे नागपूरमध्ये 100% जे मालकी लोक आहेत त्यांचे अतिक्रमण आहेत ते रेग्युलाइज करायचे आहेत. आपल्याला लवकरच यामध्ये एकही व्यक्ती डिस्प्युटेड असेल तर गोष्ट भेटली, पण क्लिअर आहे असा कुठला व्यक्ती स्वामित्वापासून दूर राहणार याची काळजी घेणार आहे.